नमस्कार श्रोते हो, रेडिओ जयंतच्या आनंदी कट्ट्यावर मी अनुराधा आपणा सर्वांचं मनपूर्वक स्वागत करते. श्रोते हो, आजच्या आनंदी कट्ट्यावर निलिमा जोशी यांनी लिहिलेला सहजीवन हा लेख तुमच्यासमोर सादर करते. 1953 साली माझ्या आईवडिलांचं लग्न झालं आणि 2011 साली आईचं निधन होईपर्यंत 58 वर्षांचं त्यांचं सहजीवन होतं. आज आमच्याही लग्नाला 40 वर्ष झाली आहेत आणि मुलाच्या लग्नाला 10. तीनही संसार किती वेगवेगळ्या पातळीवर आहेत. खरं तर तुलना होऊच शकत नाही आणि करूही नाही. काळ वेगळा, परिस्थिती वेगळी आणि संस्कार वेगळे, पण तरीही मला मोह आवरला नाही. आईवडिलांच्या काळात ते विवाह बंधनात बांधले गेले. आमची पिढी लग्नाच्या बेडीत अडकली आणि मुलाची पिढी लग्न पाहावं करून या झोनमधली. यापुढची येऊ घातलेली पिढी तर राहून पाहूया एकत्र, जमलं तर करू लग्न या विचाराकडे निघालेली. विवाह बंधनात बांधले गेलो ही निर्गाठ आहे. त्या काळाला अनुसरून संस्कारात बांधलेली समर्पित भावना होती त्यांची. आमच्या पिढीत ती तडजोडीच्या पायावर उभी राहिली. लग्न टिकवायचं खूप समजुतीनं, होता होईल तितक्या आनंदानं. ओझं न मानता संसार करायचा हे ठरवून वाटचाल केली आणि करत आहोत. मुलाच्या पिढीत लग्न बरोबरीच्या पायरीवर उभी आहे. तू मैं या चक्रीत इगो, हक्क, टोकाचा प्रॅक्टिकल अप्रोच हळूच घुसतोय आणि पायरी थोडी डळमळीत होते काहींच्या बाबतीत. आता अनुरूपची व्याख्या काय? तर माझे वडील डबल MA होते आणि आई नॉन मॅट्रिक. वडील मुंबईत वाढलेले, आई कोकणातल्या खेड्यातून आलेली, जिनं लग्न होईपर्यंत मुंबई पाहिलीच नव्हती. आईचं माहेर सुस्थितीत, वडिलांची तशी गरिबीच. ती प्रशस्त घरात राहिलेली आणि इथे चाळीतल्या 2 खोल्यात राहायचं होतं. 50च्या काळात पत्रिकाही पाहिली नव्हती आणि लग्न चक्क पौषामध्ये. आता अनुरूपच्या व्याख्येत हे कुठे बसतं? तरीही इतकं सुखी, समाधानी, आनंदी आणि तादात्म्य पावलेलं सहजीवन माझ्या पाहण्यात नाही. आमच्या पिढीमध्ये दोघं नोकरी करणाऱ्यांची संख्या अधिक होती. समजूतदारपणे कामाची विभागणी केली तर फारसा संघर्ष नसायचा. घर आणि संसार या दोन्ही जबाबदाऱ्या पार पाडताना रुसवे फुगवे, राग, चीड, वाद, भांडणं आपसूक होत होतीच. तेव्हा मला असं वाटायचं की आईवडिलांच्या सहजीवनात जी सहजता आहे ना, ती कुठेतरी नाही आहे आपल्यात. मीचा अभिनिवेश डोकावतोच. मुलाच्या पिढीला तर वैवाहिक समुपदेशन करण्याची गरज पडतीये. एकमेकांना आपलं माना, तडजोड स्वीकारा, वेळ प्रसंगी त्याग करायला शिका, हे मुद्दे पटवून द्यायला लागतायत, शिकवावे लागतायत. आईवडिलांच्या काळात आपापली जबाबदारी उत्कृष्टपणे पार पाडायची, त्यात दुसऱ्याच्या मदतीची अपेक्षाही नसायची आणि लुडबुडही नाही. वडील जे पैसे आईच्या हातात द्यायचे त्यात ती घर चालवायची. ते पुरत नाहीत किंवा कसे ही तक्रार तिनं केली नाही. की तुम्हाला नक्की किती पैसे मिळतात हे विचारलं पण नाही. आम्हाला आमची स्पेस हवी म्हणणाऱ्या आजच्या पिढीला खरं तर ही सणसणीत चपराक आहे. आमच्या पिढीत दोघांनी मिळून घर चालवलं. दोघांच्या मिळकती कधी वेगळ्या केल्या नाहीत आणि घराचं बजेट आखलं जायचं. आज माझी सून सांगते, या महिन्यात मला प्रमोशन मिळणार आहे. आई, मी ॲडजेसंट डोअर्सचा मोठा फ्रीज घेणार आहे. त्यात फुशारकी खरंच नसते, प्रौढी पण नसते, पण आचार विचार याचं स्वातंत्र्य आहे. आता वेगळा अप्रोच आहे. आपला संसार या बरोबरीनं माझा ही भावना आहे. माझे वडील आणि आई यांचे स्वभाव आणि आवडीनिवडी टोकाच्या भिन्न होत्या, पण हे 2 टोकाचे स्वभाव कधी भांडण सोडा वादालाही कारणीभूत झाले नाहीत. 2 व्यक्तिमत्व स्वतंत्र आहेत हे किती सहज मान्य होतं त्यांना. तू बदल असा कोणाचाच आग्रह नव्हता. आमच्यात या गोष्टीवरनं खटके उडतात. एवढं तू माझ्यासाठी करू शकत नाहीस हे दोषारोपही होतात. माझ्या मुलाला वाईल्ड फोटोग्राफीची आवड आहे. गळ्यात कॅमेरा अडकवून 4 दिवस एकटा भटकंती करून येतो. आम्हाला विचित्र वाटतं, पण सुनेचा काही आक्षेप नसतो. तिच्या आवडीनिवडी जपण्याचं स्वातंत्र्य तिला आहे.
गुंतून नाही घेत ही आजची पिढी. दुधात साखर मिसळून जावी तसं एकमेकांच्या आयुष्यात मिसळून संसाराची गोडी वाढवणारी एक पिढी, वैचारिक गोंधळ, आग्रह, हक्काची जाणीव, आर्थिक स्वातंत्र्य यात गुरफटून संसार करणारी एक पिढी आणि स्वकेंद्रित स्वातंत्र्याच्या अचाट कल्पनेत टोकाचा प्रॅक्टिकल संसार करणारी एक पिढी. तरीही सहजीवनाचा पाया प्रेम, आपुलकी, विश्वास, आदर आणि आधार असावा असं मनापासून वाटतं. भले 21वं शतक असेल, आपापल्या संसाराची इमारत आधुनिक विचारांची असेल, पण त्यासाठी आपण पाया का बदलावा, नाही का? तेव्हा श्रोते हो, हा होता आनंदी कट्ट्यावरचा आजचा सुंदर विचार. तुम्हाला तो कसा वाटला याविषयीची तुमची कमेंट बॉक्समध्ये नक्की लिहा. आणि त्याचबरोबर रेडिओ जयंतचे दर्जेदार कार्यक्रम ऐकण्यासाठी रेडिओ जयंत लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. रेडिओ जयंतचं सबस्क्रिप्शन फ्री आहे. आणि त्याचबरोबर नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉनवर क्लिक करायला सुद्धा विसरू नका.